नवापूर तालुक्यात शबरी घरकुल योजनेच्या अंमलबजावणीत होत असलेल्या दिरंगाईमुळे लाभार्थ्यांना अजूनही घरकुलाचा लाभ मिळत नसल्यानं तालुक्यातील सरपंचांनी पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांकडे तातडीनं कार्यवाहीची मागणी केली आहे। प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत सरपंचांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। 2022 ते 2023 या आर्थिक वर्षात नवापूर तालुक्यासाठी 2483 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते, मात्र केवळ 1783 लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे। यातील 64 घरकुलांची पडताळणी अद्याप अपूर्ण असून 116 ग्रामपंचायतींपैकी 20 ग्रामपंचायतींना उद्दिष्टच देण्यात आलेलं नाही। 2023 ते 2024 या आर्थिक वर्षात देखील 4493 घरकुलांचं उद्दिष्ट प्राप्त असून 2679 नोंदणी झाली आहे। त्यापैकी 558 घरकुलांची पडताळणी रखडली आहे। यामध्ये देखील 40 ग्रामपंचायतींना अजून उद्दिष्ट दिलं गेलेलं नाही। योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक लाभार्थ्यांनी वेळोवेळी अर्ज व कागदपत्रे सादर करूनही त्यांच्या खात्यावर अद्याप रक्कम जमा झालेली नाही। त्यामुळे घरकुलाचं स्वप्न अद्याप अपूर्ण आहे। त्यामुळे नवापूर तालुक्यातील अनेक सरपंच व ग्रामपंचायत सदस्य संतप्त झाले असून येत्या 15 आठवड्यात जर कारवाई झाली नाही तर उद्दिष्ट प्राप्तीसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। सरपंचांनी स्पष्ट सांगितलंय की शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा म्हणून वेळोवेळी त्रुटींची पूर्तता करून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे, तरी संबंधित अधिकाऱ्यांकडून दिरंगाई केली जात आहे। योजनांचं उद्दिष्ट असतानाही गरजूंना हक्काचं घर मिळत नसल्यामुळे तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे। या बैठकीस नवापूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचे सरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांनी पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांकडे तात्काळ कार्यवाहीची मागणी केली असून अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। रोजी माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती नवापूर या ठिकाणी सर्व सरपंच मिळून मागील 2022-23, 23-24 या आर्थिक वर्षामध्ये शबरी घरकुल ही योजना राबवली असताना टार्गेट दिला गेला, परंतु टार्गेटनुसार आजपर्यंत काही गावांना त्या टार्गेटनुसार घरकुले मंजूर करून दिले, परंतु त्यांच्या खात्यामध्ये आजपर्यंत पैसे पडलेले नाही। तरी त्यासाठी माननीय गट विकास अधिकारी यांच्याकडे हे निवेदन आज सर्व सरपंच मिळून नवापूर तालुक्याच्या वतीने देण्यात आलेलं आहे। त्याच्यात प्रामुख्याने 24-25, 22-23 आणि 23-24 या आर्थिक वर्षाचे पैसे पडलेले नाही। त्याचप्रमाणे नवीन 24-25 या आर्थिक वर्षामध्ये माननीय BDO साहेबांकडून टार्गेट मिळालं नसल्यामुळे हे नवीन वर्षामध्ये घरकुलांची अपूर्तता अशी दिसते की लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला या वर्षात घरकुल मिळालेलं नाही। तरी माननीय गट विकास अधिकारी यांच्याकडे आम्ही आज निवेदन दिलं की आर्थिक वर्ष 24-25 या वर्षामध्ये 24-25 या आर्थिक वर्षामध्ये जे घरकुलांचा टार्गेट आहे तो निश्चितच लवकरात लवकर मिळवून द्यावा आणि घरकुलाचा लाभ हा आमच्या लाभार्थ्यांना मिळावा यासाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि ते लवकरात लवकर पूर्तता करून द्यावी हे आम्ही माननीय गट विकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आलेलं आहे। ती पूर्तता करून द्यावी ही नम्र विनंती।